नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आज बेळगाव शहरामध्ये आगमन झाले. शहरातील आंबेडकर उद्यानाला भेट देऊन त्यांनी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला तसेच कित्तूर राणी चन्नम्मा चौकातील राणी चन्नम्मा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तसेच SPM रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून सभेच्या ठिकाणी प्रस्थान केले. त्यानंतर धर्मवीर संभाजी उद्यान येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित केले. या प्रसंगी हजारोंच्या संख्येने मराठी भाषिक सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग खोटी वक्तव्ये करीत आहेत. गेल्या 10 वर्षात दिलेली आश्वासने त्यांना पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे आता दररोज नवनवीन खोटे वक्तव्ये ते करीत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. ते आज गोकाक शहरातील वाल्मिकी मैदानावर आयोजित लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचार सभेत बोलत होते. निवडणुकीत मतदारांचा निर्णयच अंतिम असल्याचे सांगितले. या प्रसंगी मंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार लक्ष्मण सवदी, आसिफ सेठ व इतर उपस्थित होते. बेळगाव भाजप लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांना निवडून दिल्यास ते पंतप्रधान मोदींच्या समवेत केंद्रीय मंत्री बनून बेळगावचा समग्र विकास साधतील, असे गंगावतीचे आमदार गाली जनार्दन रेड्डी म्हणाले. आज रामदुर्ग तालुक्यातील सुरेबान येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या प्रसंगी माजी मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प, महादेवप्पा यादवाड, महांतेश कवडकीमठ व इतर उपस्थित होते. चिकोडी लोकसभा सदस्य असताना अण्णासाहेब जोल्ले यांनी लोकसभेत आपल्या मतदारसंघासाठी एकदाही आवाज उठवलेला नाही. राज्यातील 25 खासदारांनी राज्याच्या हक्काच्या अनुदानाबाबत देखील केंद्र सरकारला जाब विचारला नाही. आपल्याला एक संधी दिल्यास मतदारसंघाचा विकास करू, असे प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या. कागवाड विधानसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या जुगुळ, शिरगुप्पी, कागवाड, उगार बुद्रुक, ऐनापूर, मोळे आदी ठिकाणी त्यांनी प्रचार केला. यावेळी विजय अक्कीवाटे, रूपा कांबळे, हुद्दार गौडर, उत्तम पाटील व इतर सहभागी झाले होते. हुक्केरी शहराच्या बाहेरील कॅरगुड्ड जवळ औजीनगर ध्यान योगाश्रम मठात अवैधरित्या घुसून दंगा केल्याप्रकरणी चिकोडी लोकसभा अपक्ष उमेदवार शंभू कल्लोळीकर यांच्यासह 501 जणांच्या विरोधात भादवी 143, 147, 323 धारा 504, 149 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. 10वी 2024चा निकाल लवकरच कर्नाटक शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळाद्वारे जाहीर केला जाईल. सूत्रांनुसार 10 मे पर्यंत निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र बोर्डाकडून यासाठी अधिकृत दुजोरा मिळण्याची प्रतीक्षा आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल उपलब्ध होईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. T20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यासाठी केवळ 1 महिना शिल्लक राहिला आहे. त्याआधी अजित अगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने T20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये काही नवीन खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे. बेळगाव तालुका स्वीप समितीतर्फे मतदान जागृतीसाठी कंबर कसण्यात आली आहे. विविध गावांमध्ये उपक्रम राबवून जनमानसात मतदान जागृती केली जात आहे. मंगळवारी तारीहाळ व सुवर्णसौध परिसरात आकाशामध्ये फुगे सोडून जनजागृती करण्यात आली. लोकशाही बळकट व्हावी आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मतदान जागृतीचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये रांगोळी, चित्रकला, बाईक रॅली, सायकल रॅली यासह इतर उपक्रम राबवले जात आहेत. या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. यावेळी तालुका स्वीप समितीचे अधिकारी, आशा कार्यकर्ते यांच्यासह इतर खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.
बेळगाव तालुक्यातील गावागावातून आलेल्या लक्ष्मी यात्रांचा जोर ओसरताच उचगाव येथील मळेकरणी देवीच्या यात्रेला मंगळवारी भाविक भक्तांनी अलोट गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते. उचगाव येथील जागृत व नवसाला पावणारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मळेकरणी देवीची सर्वत्र ख्याती आहे. आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार अशी वर्षभर ही यात्रा सुरू असते. अनेकांनी नवस फेडण्यासाठी तसेच लग्न समारंभानंतर मागण्या पूर्ण करण्यासाठी या यात्रेचे आयोजन अनेक भाविक भक्तातून केले जाते. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मळेकरणी देवीच्या आमराई तसेच आमराईच्या परिसरातील मंगल कार्यालयातून अक्षरशः गर्दीच गर्दी झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये चिकोडी सदलगा, आथणी, कागवाड, यमकनमर्डी व कुडची मतदारसंघात काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे चिकोडी लोकसभेत काँग्रेसचे उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी व्यक्त केले. ते नवलिहाळ तालुका चिकोडी येथे आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेत बोलत होते. खानापूर येथील तालुका पंचायत आवारात तालुका स्वीप कमिटी व नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी खानापूर शहरात मतदान जागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. सहाय्यक निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण, तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी वाद्य वाजवून कार्यक्रमाची सुरुवात केली. तालुका स्वीप कमिटीच्या अध्यक्षा भाग्यश्री जागीरदार यांनी या पथनाट्यात सहभागी होऊन मतदान करण्याबाबत आवाहन केले. यावेळी माध्यान्ह आहाराचे अधिकारी महेश परीट, अशफाक चांदनवर, श्रीशैल पॅटी, प्रल्हाद गुंडपीकर, महांतेश जंगटी, गणेश अलबादी, विजय बडिगेर, महांतेश तुरमुरी व सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. सनातन हिंदू धर्माचे रक्षण करणे काळाची गरज आहे. 7 मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांना भरघोस मते देऊन मोदींना साथ द्या असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केले. ते संकेश्वर येथे आयोजित केलेल्या भाजपच्या जाहीर सभेत बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्यसभा सदस्य इराणा कडाडी हे होते. या सभेला भाजप संघटनेचे अध्यक्ष सतीश अप्पय्या गोळ, गजानन कोळी, गुरु कुलकर्णी, परगौडा पाटील, वीज संघाचे संचालक शशिराज पाटील, डॉक्टर राजेश नेर्ली, सत्यप्पा नाईक, संजय शिरकोळी आदी मान्यवरांसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या आंब्याचा हंगाम सुरू असून बाजारात मोठ्या प्रमाणावर कोकणातील हापूस आंब्याची आवक होताना दिसत आहे. गेल्या 15 दिवसात निप्पाणी शहरातील आंबा मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली आहे. दरही सामान्यांच्या आवाक्यात असल्याने आंब्याची खरेदी वाढली आहे. यातून दररोज शहर व परिसरात लाखो रुपयांची उलाढाल होताना दिसत आहे. आंब्याच्या प्रतीनुसार व आकारानुसार सध्या दर मिळत असून 200 रुपये ते 800 रुपये डझन पर्यंत आंब्याची विक्री केली जात आहे. नेहा हिरेमठ या मुलीची निर्घृण हत्या झाली. तिच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्याचबरोबर भाजप व निर्धमी जनता दल युतीचे हसनचे उमेदवार खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी विद्यमान आमदारांनी तोंड उघडलेले नाही. नेहा हिरेमठ प्रकरणात निप्पाणीत कॅन्डल मोर्चा काढणाऱ्या आमदारांचे प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर मौन का, असा सवाल माजी आमदार काका पाटील यांनी केला. निप्पाणीत आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लचियाना गावातील श्री सिद्धलिंग महाराजांच्या जत्रेत रविवारी झालेल्या रथोत्सवात गंभीर जखमी झालेल्या एकाचा विजापूर जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. नागेंद्र शिवाजी कटकडोंडा, वय वर्ष 39 असे मृताचे नाव आहे. नागेंद्र हा रथोत्सवात गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ विजापूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा कोणताही उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सदरची घटना इंडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल.
तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.